आपल्याला खानाचा मुलगा फादर खान सगळ्यातून जागा झाला आणि ओरडला पाठार अब कोण पकडेगा शिवा सवाल विजापूर कर्नाटक खाला आणि फादर खान सिद्धी जवळ आपले प्रचंड फौज घेऊन मराठी मुलकाकडे निघाले. ते कसे म्हणाले कसे कसे उल्लमंत सिद्धी जो हर केलं हर फादर बरोबर देऊन या वेडपणाला घडला देऊन या वेडपणाला घडला सापाने वेळ बघतला तसा उल्लमंत तटून बसला वजीराजी तसा उल्लमंत तटून बसला वजीराजी. शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते त्यावेळेला शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते यावेळेला महाराजांनी आपल्यासारखा दिसणारा आपल्यासारखा बोलणारा म्हणजे शिवा काशी देवाला बोलावून घेतलं होतं. त्याला शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस शिवा भराला म्हणे महाराज जातो पण शिवा त्याचे परिणाम काय होतील माहितीये तुला. हे महाराज जर मी सिद्धीला भेटायला गेलो सिद्धी मला ठार गेल्याशिवाय होणार नाही एवढंच ना. पण राजा तुम्ही जर सुखरूप विशालगडावरती पोहोचलात तर असे लाख शिवा धागे तयार होतील. तर तुम्ही जर संधी मला राजा शिवाच्या जीवाचं सोनं भेटलं राजा एवढी संधी द्यायची मला त्यावेळेला महाराजांनी शिवाला कडकोळवर मिठी मारली आणि महाराजांच्या डोळ्यातला असतो शिवाच्या बढीवर पडला. शिवा म्हणाला राजा पडलेले त्या पाण्याच्या थेंबासाठी वरील बतकरील हा शिवा आणि मग 600 मावळ्यांना घेऊन बाजप्रभू माधव महाराजांची पालखी घेऊन निघाले. दुसऱ्या पालखीत शिवा काशीला घेऊन निघाले. ते कसे म्हणाले कसे कसे रात्रीच्या पहिल्या प्ररास खानाच्या सैन्यानं गळा घातला. पालखीत शिवाला बाहेर काढले गेलो शिडी समोर बसवलं यांनी ना दोन संशय डोळे रोखले गेले शिवावर. जत्रे कान सांगितलं हुजूर या शिवाजी हो सकता क्यों नहीं हो सकता कुर्बान हुजूर शिवाजी तो भाग गया शिवाजी तो भाग गया. अरे कळायला सिद्धी तलवार चाले गेली. शिवा कशीच मुंडकं उडवल्या गेले. तिकडे बाजूला खंडीत बसले सुखरूप विशालगडावरती रावणा व्हा तर आम्ही खिंडीत राहून शत्रूंना वाढून धरतो आणि राजी जीवाची बदलवणं पवित्र नये ज्या होईल ते भूम करू नाही लाख मेला तरी चालतील पण लाखांचा पुशिंदा जगला पाहिजे राज लाखांचा पुशिंदा जगला पाहिजे. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला उभा राहून बाज खिंडीला उभा राहून बाज खिंडीला बाज खिंडीला बाज खिंडीला बाज खिंडीला इनवने करी शिवमाला तुम्ही सुखरूप जामतो पूर्ण वागा त्या बोईसराला तुम्ही गेला पालखीत तास विशाल गडाला विराज विशाल गडाला विराज आलो आलो आताची दिला ठार करतो सुद्धीला बाजूचा डाव तो वार करतो ठार दुष्ट शत्रूला.
सरगी दावलं पपसर दिवसाचा दुसरा प्रहर दान पट्टा भाले तलवार किती गेले झेलल्यावर सरे मुळदे पडले भूमीवर नाही थकले बाजी क्षणभर लली लाल झाली जर घेंड दिसे अंगार जिराज दिसे अंगार जिराज रक्ताने भिजली बाजी थांबाया होई नाराजी तब नाही बलर माझी बाजीला लावली जीवाची बाजी कधी पुत्र देते गळावर राज शिवाजी राज राज शिवाजी राज रक्तम भाळ झालेल्या बाजीवरती कस्मित गोळीचा वार झाला तरी बाजी म्हणला राजा जर रक्त आपण गळावर बसत नाही तर या बाजीचा प्रार्थना नाही मग त्याच वेळेला कपड्याचा आवाज झाला थांब 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 हडलेला आवाज कडलेला शबदाची ठेवली केली जीवाची राज असे होते स्वराचे सूर्य रामिलेश्वर वर्णले खाली लगली ती गजापूरची लगली ती गजापूरची वीरबली बोल गड्ड अजरामर केली पावन चिंत वजराज अजरामर केली पावन चिंत वजराज तुका